भाडेकरू तत्वावर खासगी मालकीच्या घरामध्ये राहतात, कोणत्याच प्रकल्पामध्ये ते येत नाहीत, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली तरी बी लोकांना राहण्यासाठी योग्य पद्धतीचं घर नाही. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी, निवारा करण्यासाठी ते भाडेतत्वावर खासगी मालकाच्या घरामध्ये राहतात. सरकारने 2024 जे उद्दिष्ट दिलेलं आहे, 2024 ते 2029 पर्यंत कोणी इथे बेघर राहणार नाही, या शासन निर्णयाचा, या परिपत्रकाची अंमलबजावणी आमच्या मुंबई महानगरात झाली पाहिजे. आणि जे लोक भाडेकरू तत्वावर राहतात त्यांचं ज्या ज्या क्षेत्रामध्ये येते महानगरपालिकेच्या, त्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातील यशवाड असेल, तिथं जी यंत्रणा असेल, महानगरपालिकेची यंत्रणा असेल, आम्ही जी यादी दिली त्या यादीचं येत्या आठवड्यापासून प्रत्येक घरात जाऊन भाडेकरूच्या घरात जाऊन त्याचं सर्वेक्षण करा. त्यांचं घर आहे की नाही आहे, त्यांना घराची आवश्यकता आहे की नाही, हे जे काही सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण करा. अन्यथा कुठे नाही लागत असतो. आम्ही आता आमचा जो एरिया असते विक्रोळी, आम्हाला वाटते म्हणून तहसीलच्या अंडरमध्ये येते, यशवाड मध्ये भांडूप. तर आम्ही तहसीलदाराला ते निवेदन देणार आहे. ही पत्रकार परिषद झाली की उद्या तिथे, आणि तिथे परवाच्या दिवसापासून आम्ही बेमुदत मंडप टाकणार आहे. जोपर्यंत आमच्या परिवाराचं, जोपर्यंत जे लोक भाडेकरू तत्वावर आमच्या मुंबई महानगरमध्ये राहतात, आम्ही यादी सादर केलेली आहे. ती यादी त्याची खातरजमा करण्यासाठी सर्वांसाठी घरे या धोरणाच्या अनुषंगाने त्यांच्या परिवारासोबत जाऊन त्याला सर्वेक्षण करायला पाहिजे. नाही तर आम्ही तिथे बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी बी आणि एकनाथ भाऊ बी, या दोन्ही लोकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना दिलेलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेचे जे उपसचिव आहेत, ज्यांच्याकडे गृहनिर्माणचं काम आहे, त्यांना भेटून सुद्धा आम्ही ती यादी त्यांच्याकडे सादर केलेली आहे.